आज शिवनेरीवर उत्साहाचं वातावरण होतं. दारादारात रांगोळ्या, तोरणं होती. सारे लोक गडावर चालले होते, कारण आज होतं जिजाऊंच्या बाळाचं बारसं. बाळ खूप तेजस्वी आहे, त्याचे डोळे विलक्षण आहेत. या आणि अशा अनेक गोष्टींची चर्चा सुरू होती लोकांमध्ये. त्या बाळाच्या येण्याने का कोणास ठाऊक, पण प्रत्येकात एक वेगळाच उत्साह संचारला होता. प्रत्येकाला त्याला एकदा तरी पाहायचंच होतं. बारशाची वेळ जवळ येत होती. दुपट्यात गुंडाळलेल्या आपल्या बाळाकडे जिजाऊ प्रेमाने बघत होत्या. आज 12 दिवस झाले होते बाळ या जगात येऊन. 4 दिवसांपूर्वीच शहाजीराजेंचा निरोप आला होता. आई शिवाईच्या आशीर्वादाने पुत्ररत्न प्राप्त झाले. आम्ही अतीव आनंदी आहोत. तिचा आशीर्वाद घेऊनच आपले बाळ मोठे होईल. बाळाचे नाव आईच्या नावावरून ठेवावे. त्या काही ओळी जिजाऊंनी कितीतरी वेळा वाचल्या असतील. शहाजीराजेंना आपल्या बाळाला पाहायला येण्या इतकाही वेळ होत नव्हता. परिस्थितीच तशी होती. जिजाबाई समजू शकत होत्या. तक्रार काहीच नव्हती खरं. फक्त आज इथे बाळाच्या वडिलांनी असायला हवे असं वाटत होतं त्यांना. पण शहाजीराजे कुणी सामान्य सरदार नव्हते. त्यामुळे आपली कितीही इच्छा असली तरी त्यांचं येणं शक्य नाही हे जिजाबाईंना माहीत होतं, आणि हे त्यांनी स्वीकारलं देखील होतं. बाळ, आज तुमचे नामकरण. आई शिवाईच्या कृपेने तुमचे हे नाव खूप मोठे व्हावे. हे तुमच्या डोळ्यातले तेज, हा चेहरा आम्हाला काही वेगळेच भविष्य सांगतो. ते भविष्य खरे कराल ना बाळराजे? आऊसाहेब, आपण आज बाळराजेंना घेऊन बोलावले आहे. जिजाबाई आपल्या बाळाला घेऊन मुख्य मंडपात गेल्या, जिथे बारशाची तयारी केली गेली होती. आंब्याच्या पानांची तोरणं, झेंडूच्या फुलांच्या माळा, मंडप अगदी सुरेख दिसत होतं सारं. बारशाचे विधी झाले आणि बाळाला आता पाळण्यात ठेवलं गेलं. आयाबाया पाळणा गाऊ लागल्या. बाळ मोठमोठे डोळे करून सगळ्यांकडे बघत होतं. ते 2 तेजस्वी डोळे साऱ्या मनांचा ठाव घेत होते. आऊसाहेब, आता बाळाचे नाव ठेवावे. गुरुजी म्हणाले, आणि जिजाबाईंनी हसून बाळाच्या कानाजवळ आपले ओठ नेले. होय, जिजाबाईच नाव ठेवणार होत्या आपल्या बाळाचं. त्यांनी हळूच बाळाच्या कानात नाव सांगितलं. शिवाई देवीचा आशीर्वाद घेऊन जन्माला आले म्हणून तुम्ही म्हणवले जाल शिवाजी. बाळाचे नाव शिवाजी. गुरुजींनी मोठ्याने घोषणा केली आणि लोकांमधून त्या नावाचा गजर झाला. बाळ शिवाजी, बाळ शिवाजी. बाळाच्या चेहऱ्यावर अतिशय मोहक हसू होते. डोळ्यात जणू सूर्य तळपतोय असे वाटते. आणि हास्य किती मोहक. चला, बाळाचे भविष्य पाहू. गुरुजी म्हणाले, आणि काही खास सरदार, जिजाऊ, बाळ आणि गुरुजी हे आतील भागात गेले. आता सारे गुरुजींकडे डोळे लावून बसले होते. बाळाचे भविष्य अगदी तेजस्वी आहे. यांच्या हातून फार मोठे कार्य घडणार. साऱ्या कुळाचा उद्धार होईल. फार मोठे काहीतरी घडणार असे दिसते. खरेच, आम्हासही त्यांच्या डोळ्यात वेगळेच भविष्य दिसते. अगदी खरे आऊसाहेब. बाळ तेजस्वी आहे. सूर्याचाच अंश जणू. कार्य मोठे करणार आणि माणसेही खूप मोलाची मिळवेल. अगदी जगाच्या अनंतापर्यंत कीर्ती राहील बाळाची. एक स्वप्न आम्ही उराशी बाळगून आहोत बुवा, परंतु ते पूर्ण करण्याचे सामर्थ्य आमच्या या बाळात असेल का? बाळ अतिशय सामर्थ्यवान आहे आऊसाहेब. कर्तृत्व फार मोठे असेल. फार काही सांगत नाही, पण त्याचे नाव त्रिखंडात गाजल्याशिवाय राहणार नाही. बाळाचे भविष्य ऐकून जिजाऊ तशा समाधानी झाल्या होत्या. आपला पुत्र सामर्थ्यवान, तेजस्वी, कर्तृत्ववान असावा
हे तर प्रत्येक मातेला वाटते. परंतु जिजाऊंच्या मनात एक ध्यास होता, एक स्वप्न होते, आणि त्यासाठीच त्या जणू आपल्या बाळाला घडवत होत्या. रात्री जेवताना त्या आपल्या बाळाला गोष्टी सांगत असत. कावळा चिमणीच्या नव्हे, तर रामायण महाभारताच्या. बाळाला त्यातले किती कळत होते माहीत नाही, पण प्रत्येक वाक्य डोळे मोठमोठे करून ते ऐकत असे. तोंडाचा इवलूसा चंबू करून आपल्या लाडक्या आऊसाहेबांचे शब्द कानात साठवून घेत असे. बाळ आता हळूहळू मोठे होत होते. आता थोडे थोडे बोलू लागले होते. एके दिवशी रात्री झोपायच्या वेळी बाळ शिवबा म्हणाले, आऊसाहेब, आपण तलवार का चालवायला शिकावी? जिजाऊंनी हळू शिवबाच्या केसांवरून हात फिरवला आणि त्या म्हणाल्या, शिवबा, तलवार चालवायची ती धर्माच्या, दुर्बलांच्या रक्षणासाठी. आणि जर आम्ही तलवार सर्वांवर चालवली तर? नाही बाळ, तलवार चालवणे यात फक्त पुरुषार्थ नाही, तर तिचा उपयोग चांगल्या कारणासाठी करणे, आपल्या माणसांचे रक्षण करणे, यात खरा पुरुषार्थ आहे. तलवारबाजी शिकता येते शिवबा, पण ती चालवण्याचे सामर्थ्य प्रत्येकातच नसते. मग आम्ही फक्त शत्रूवर तलवार चालवू आणि त्याची खांडोळी करून टाकू. परंतु तलवारबाजी करताना कधीही अहंकारमध्ये येऊ देऊ नये. शत्रू कोण याची समज आल्याशिवाय कुणावरही तलवार चालवणे योग्य नाही शिवबा. आम्हाला माहितीये शत्रू कोण आहे ते. कोण? कालच तर आपण सांगितलं ना आऊसाहेब, जो अधर्माने वागतो तोच आपला शत्रू. महाभारत पण तर त्यामुळेच घडले होते ना. श्रीकृष्ण म्हणतो की अधर्मी माणसाचा वध करताना कसलीही भीती बाळगायची गरज नाही. बरोबर ना आऊसाहेब? जिजाऊंनी आपल्या बाळाकडे अगदी कौतुकाने पाहिले. अजूनही शब्द बोबडं बोलणारं आपलं बाळ इतका मोठा विचार करू लागलंय याचं कौतुक वाटत होतं त्यांना. शिवबा जसे 7 वर्षांचे झाले तसे ते पुण्याला आले. त्यावेळी शहाजीराजे दक्षिणेकडे कर्नाटक भागात मोहिमा करत होते. पुणे जहागीर त्यांच्या ताब्यात होती, पण ती उद्ध्वस्त अवस्थेत होती. सततच्या युद्धांमुळे गावं अगदी ओस पडली होती. शेती बुडाल्यात जमा होती. आणि म्हणूनच पुण्याची जहागीर सांभाळण्यासाठी, तेथील लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी, शेती, वाडे, व्यवस्था पुन्हा उभं करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवबाला स्वतंत्र वातावरणात घडवण्यासाठी शहाजीराजेंनी आपल्या कुटुंबाला पुण्याला लाल महालात पाठवले होते. शिवबा आणि जिजाऊंनी पुण्यात पाऊल ठेवले तेव्हा त्यांचे स्वागत करणारे अधिकारी दादोजी कोंडदेव हे शहाजीराजेंचे विश्वासू होते आणि ते पुण्याची जहागिरी पाहत होते. लाल महालात त्यांची राहण्याची सोय केली होती. दुपारच्या वेळा जेवणे उरकल्यावर पुण्यातले व्यापारी, शेतकरी, गावकरी जिजाऊंना भेटायला येऊ लागले. आपली या जागेची अवस्था त्यांना सांगू लागले. जिजाऊंचे काळीच पिळवटत होते. अतिशय बिकट परिस्थिती होती आपल्याच माणसांची. काहीतरी करावे लागणार होते आणि तेही लवकरात लवकर. दुसरीकडे शिवबा त्या भूमीत पहिल्यांदाच पाऊल ठेवत होते. कुणालाच कल्पना नव्हती की ही जागा पुढे स्वराज्याची राजधानी होणार होती.